कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, महिमा हो द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, महिमा हो द्या त्याला. गौरव द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, गौरव द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, गौरव द्या त्याला. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागरमध्ये मी स्मिता माने आपल्या सर्वांचे स्वागत करते. आजचा विषय आहे प्रार्थनेवरील प्रवचन. आज ते शास्त्रवचन आहे मत्तयाचा 5वा अध्याय 1 ते 12 वचन. आणि आज ते विशेष वचन आहे, कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. फिलिप्पीकरास पत्र याचा 4था अध्याय 6वे वचन. आज आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे. पवित्र शास्त्रातील त्यांचा अत्यंत आवडीचा भाग म्हणजे डोंगरावरील प्रवचन, मत्तई 5:3-10. चेन्नईमधील गांधी स्मारकावर ह्या प्रवचनाचा काही भाग कोरला आहे. हा शास्त्रभाग महिन्यातून एकदा जर आपण वाचला तर देव आणि माणसासमोरील आपले चालणे सुडौल राहील. मत्तई 5-7 या अध्यायांना प्रार्थनेवरील प्रवचन म्हणता येईल. या ठिकाणी इतर कोणत्याही विषयांपेक्षा प्रभूने प्रार्थनेवर विस्तारपूर्वक सांगितले आहे. प्रभूने शिकवलेली प्रार्थना हा या भागाचा गाभा आहे. मत्तई 6:9-13. आपल्या जीवनात प्रार्थनेला प्राधान्य असावे अशी ख्रिस्ताची मागणी आहे आणि ते काही वावगे नाही. आपण आज व पुढील 4 दिवस या मुद्द्यावर चिंतन व मनन करणार आहोत. मत्तई 5:6. जे नीतिमत्वाचे भुकेले व ताण्हेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. प्रार्थना ही पवित्र करण्याचे काम करते. पापी मनुष्य प्रार्थना करणे थांबवितो आणि प्रार्थना करणारा मनुष्य पाप करणे थांबवितो. ज्याला धार्मिकतेची तळमळ लागलेली आहे तो शारीरिक भूक आणि तहान याकडे लक्ष देत नाही. E.M. बाउंडन्स 1835-1913 या प्रार्थनाशील प्रेषिताने म्हटले, प्रार्थना आणि पवित्र जीवन एक आहे. यातील एक नसेल तर दुसरेही नसते. मत्तई 5:8 वचन. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. प्रार्थना करताना घाई गडबड नसावी. आपले अंतःकरण शांत असावे. आपल्यामध्ये काही दुष्ट प्रवृत्ती आहे की काय हे पाहण्यासाठी आपले मन शांत व स्थिर असावे. आपल्या प्रार्थनेची सुरुवात, हे देवा,
तू माझे अंतकरण तपासून पहा अशी असावी. लपलेले आणि कबूल न केलेले पाप आपली प्रार्थना दुर्बल व प्रभावहीन करते. अशी प्रार्थना देवाचे मुख झाकते. यशया 59:2. मत्ते 5:23 आणि 24 वचन. यास्तव तू आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपल्या विरुद्ध काही आहे असे तुला स्मरण झाले तर तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा. प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग आपले दान अर्पण कर. प्रार्थना ही वेदी आहे. देवाने कायीनाचे अर्पण मान्य केले असते जर तो हाबेलाबरोबर सरळ वागला असता. समेटाविषयी बोलताना चूक कोणाची आहे याचा विचार करावयाचा नाही. जो वेदीजवळ येतो त्याने समेटाबद्दल पुढाकार घेतला पाहिजे. स्वच्छ सद्सद्विवेकाचा अर्थ आहे परमेश्वर आणि मनुष्य यांच्याशी योग्य संबंध. ख्रिस्ती सुवार्ता संघटनेचे संस्थापक A.B. सिम्पसन 1843 ते 1919 यांनी व्यक्त केलेले मत प्रार्थनेचा आत्मा म्हणजे प्रेमाचा आत्मा असे आहे. आपण प्रार्थना करू. पवित्र सेनाधीश परमेश्वरा, देवबाप्पा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो. कारण प्रार्थना कशी करावी हे तू आम्हाला शिकवलेलं आहेस आणि या प्रार्थनेद्वारा आम्ही आमच्या पित्याकडे येतो. यासाठी तू आमचा मध्यस्थी झालास म्हणून तुला धन्यवाद देते. ही लहानशी विनंती आमचा धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावाने मागते म्हणून ऐक बाप्पा. आमीन.